एनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंडचे जे काही डेट आहे, टेंटेटिव्ह डेट, ह्या डेट सीईटी सेलने जाहीर केलेल्या तारखा आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे सुद्धा परिपत्रक आलेले असेल. ज्या ज्या विद्यार्थ्यांना LLB करायचं असेल, MBA करायचं असेल, इंजिनिअरिंग करायचं असेल, नर्सिंग करायचं असेल, विद्यार्थी मित्रांनो MCA झालं, BEd झालं, यासारखे जे प्रोफेशनल जे कोर्स आहेत, या कोर्स करता राज्यातील विद्यार्थ्यांना सीईटीच्या मार्फत ज्या काही एक्झाम होत्या त्यानुसार एक्झाम घेण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणि याकरिता जे काही रजिस्ट्रेशनची जे डेट आहे ते तारखेवाईज आपल्याला सीईटी सेलने जाहीर केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना सीईटीचा स्कोर आलेला आहे तो स्कोर कार्ड मी डॉक्युमेंटच्या संदर्भात सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. सीईटी मध्ये कमी स्कोर असेल इंजिनिअरिंगच्या संदर्भात या सुद्धा साठी व्हिडिओ बनवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणि याकरिता जर मार्गदर्शन पाहिजे असल्यास मी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन, वसतिगृहाच्या संदर्भात मार्गदर्शन, प्रवेशा संदर्भात मार्गदर्शन, विद्यार्थी मित्रांनो स्वयंसारखी योजना, स्वाधार सारखी योजना, याकरिता मी व्हिडिओ बनवलेले आहेत. एनिल्स आर्ट ऑफ टीचिंगला आपण जर पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलचे कालच दुपारी डेट आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांना MBA सारखी जर MBA साठी जर विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 6 तारखेपासून हे सर्व डेट सुरू होत आहे. म्हणजे MCA पासून तर MA पर्यंत, म्हणजे 6 जुलै 2024 पासून ते 12 जुलै 2024 म्हणजे MAD ज्या विद्यार्थ्यांना MAD करायचं आहे त्या विद्यार्थ्यांना शेवटची लास्ट तारीख आहे. 12 तारखेपासून यांचं रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. तर त्याच्यानंतरची तुम्हाला प्रोसेस माहिती आहे. रजिस्ट्रेशन करणं, नंतर आपण ऑप्शन फॉर्म भरणं, विद्यार्थी मित्रांनो, नंतर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होणं, नंतर ऍडमिशन प्रोसेस, या पद्धतीने आपल्याला जायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जर ऍडमिशन मिळत असेल तर विद्यार्थी मित्रांनो SC ST OBC किंवा इतर जे विद्यार्थी असतील त्या सर्वांकरिता वसतिगृहाची व्यवस्था आहे. वसतिगृहामध्ये जर तुमचा नंबर लागत नसेल तर स्वाधार सारखी योजना, आधार सारखी योजना आणि स्वयं सारखी योजना आपल्याकरिता आहे, जे निर्वाह भत्ता म्हणून दिली जाते. म्हणजे आपलं जे शिक्षण आहे जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा विभागाच्या ठिकाणी मोफत होईल. याकरिता तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. मी माझा नंबर जो आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो. आम्ही विद्यार्थ्यांची कायमस्वरूपी मदत करतो, प्रवेशासाठी मदत करतो, आणि सोबत जबाबदारी सुद्धा घेतो. आणि ज्या काही शासनाच्या योजना आहेत या योजनेचा विद्यार्थ्यांना कसा लाभ मिळेल याकरिता आम्ही कायमस्वरूपी मार्गदर्शन करीत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही फक्त बोलत नाही तर आम्ही कृती सुद्धा करीत असतो. याकरिता माझ्या या चॅनलला आपण हा जो व्हिडिओ आहे हा कसा वाटला आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.